नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रात एस-आय-आर ची जी प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे. पण बहुतेक लोकांना याविषयी काही कल्पना नाही आणि खूप लोकांना हे काय असतं याविषयी कन्फ्युजन आहे. त्यामुळे या व्हिडिओत आपण एस-आय-आर विषयी ए टू झेड गोष्टी जाणून घेणार आहोत. एस-आय-आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, विशेष सखोल पुनरीक्षण. हे काय असतं, कसं करायचं, कशासाठी करायचं आणि नाही केलं तर काय होईल? तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक स्पेशल व्हेरिफिकेशन प्रोसेस असते, ज्यामध्ये मतदार यादीला सखोल पद्धतीने व्हेरीफाय आणि अपडेट केलं जातं. त्या प्रोसेसमध्ये जे डुप्लिकेट वोटर्स आहेत, त्या दुबार नोंदी आहेत, मयत झालेले मतदार आहेत, त्यांचे नाव यादीमधून वगळायचे असते आणि सर्व फॅमिली मेंबर्सचे नाव एका यादीत एकाखाली एक करून मतदार यादीला ॲक्युरेट बनवायचे असते. आणि ही पहिली वेळ नाही, ही प्रोसेस 1951 पासून आतापर्यंत काही वेळा करण्यात आली आहे. शेवटी हे 2002 मध्ये झालं होतं. म्हणजे शेवटची एस-आय-आर ची मतदार यादी म्हणजे 2002 ची मतदार यादी. त्यामुळे 2002 च्या मतदार यादीद्वारे सध्याची एस-आय-आर मॅपिंग सुरू आहे. ही प्रोसेस 2 फेजमध्ये होणार आहे. पहिली फेज मॅपिंगची, जी सध्या सुरू आहे आणि दुसरी फेज एप्रिल पासून सुरू होईल. आपण मॅपिंगची प्रोसेस कशी करायची हे जाणून घेऊयात. मॅपिंग म्हणजे सध्याच्या मतदार यादीला 2002 च्या मतदार यादीसोबत नावाची मॅचिंग करणे. 2002 च्या मतदार यादीत आपण आपल्या आई-वडील, आजोबाचे नाव शोधून त्यासोबत आपले नाव जोडायचे आहे. तर हे कसं करायचं बघूया. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला माझं करून दाखवतो. पहिल्यांदा तुम्हाला सध्या म्हणजे 2024च्या विधानसभा मतदार यादीत तुमचं नाव कोणत्या भागात आहे हे शोधायचं आहे. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला पिन कमेंट बॉक्समध्ये मिळेल. वेबसाईटवर आलास आपला एपिक नंबर टाकून घ्या, राज्य निवडा आणि खाली कॅप्चा टाकून सर्च करून घ्या. त्या ठिकाणी तुमच्या डिटेल्स येतील. व्ह्यू डिटेल्स या बटनावर क्लिक करा. नवीन टॅब उघडेल. त्या ठिकाणी खाली स्क्रोल करून मतदाता सूचना प्रिंट करे यावर क्लिक करून ते डाउनलोड करून घ्या. त्यानंतर खाली स्क्रोल करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या BLO चा नंबर मिळेल. आता डाउनलोड केलेली PDF उघडा. या ठिकाणी भाग संख्या हा तुमचा सध्याचा यादी क्रमांक असेल. चला आता दुसरे स्टेप पाहूयात. दुसऱ्या स्टेपसाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला पिन कमेंट मध्ये भेटेल. या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या आई किंवा वडिलांचे 2002 मधील विधानसभा मतदारसंघाचे डिटेल्स टाकायचे आहेत. राज्य महाराष्ट्र निवडून घ्या. मग त्यानंतर तुमच्या विधानसभा मतदारसंघाचा जिल्हा, त्यानंतर विधानसभा मतदारसंघ निवडून घ्या. तेथे तुम्हाला तुमचे आई किंवा वडिलांचे नाव टाकायचे आहे. खाली कॅप्चा टाका आणि सर्च करा. या ठिकाणी खूप सारे नाव येतील. त्यापैकी तुमच्या आईचे नाव पहा आणि उरलेल्या डिटेल्सची खात्री करून घ्या आणि शेवटच्या 3 आकडे लिहून घ्या. तिसऱ्या स्टेपकडे जाण्या अगोदर काही गोष्टी जाणून घेऊयात. या ठिकाणी आपल्याला आपल्या आई वडिलांचा 2002 मधला विधानसभा मतदारसंघ टाकायचा आहे. पण खूप लोकांचं असं आहे की त्यांचे आई वडील 2004-5 मध्ये स्थलांतरित होऊन दुसऱ्या गावात, दुसऱ्या शहरात जाऊन राहिले आहेत. तर त्या ठिकाणी ते त्या शहराचा विधानसभा मतदारसंघ टाकत आहेत. पण आपला 2002 चा विधानसभा मतदारसंघ टाकायचा आहे. त्यामुळे 2002 मध्ये ते कोणत्या विधानसभा मतदारसंघात राहत होते याविषयी खात्री करून तो जिल्हा वगैरे टाका. आणि काही लोकांचं असं आहे की 2002 मध्ये त्यांचं शहर किंवा त्यांचं गाव एका विधानसभा मतदारसंघात येत होतं. पण आता ते दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात येत आहे. जसं की रेणापूर. रेणापूर विधानसभा मतदारसंघ होता 2002 मध्ये बीड या जिल्ह्यामध्ये. पण सध्या रेणापूर हा विधानसभा मतदारसंघ नाही. सध्या रेणापूर हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे रेणापूरच्या लोकांनी लातूर ग्रामीण टाकण्याच्या ठिकाणी रेणापूर बीड असे टाकून सर्च करून आपले डिटेल्स जाणून घ्यावी. त्या ठिकाणी तुम्हाला गुगलवर जाऊन 2002 च्या विधानसभा मतदारसंघाची लिस्ट डाउनलोड करायची आहे. जसं की या ठिकाणी आमची लिस्ट आहे 144 लातूर. त्या ठिकाणी आपापला सिरियल नंबर चेक करा. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आई, वडील, आजी, आजोबा सर्वांचे नाव सापडतील. एका कागदावर आपला एपिक नंबर, वडिलांचा 2002 चा मतदारसंघ, यादी क्रमांक आणि सिरियल नंबर लिहून BLO शी संपर्क साधावा किंवा BLO आपल्याशी संपर्क साधतील तेव्हा त्यांना ही माहिती द्यावी.
महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे, जी प्रत्येक 20-25 वर्षांनी होत असते. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही. याचा मुख्य उद्देश म्हणजे मतदार यादी अचूक आणि अद्ययावत अपडेटेड ठेवणे आहे. हे सर्व मतदारांसाठी आहे. त्यामुळे हे कोणत्या विशिष्ट धर्मासाठी आहे किंवा कुणी कुणाला हाकलून देणार आहे अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कोणाला कोणतीही समस्या असल्यास नक्कीच कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.